गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पठाण मॅडम, बीड सदफ केवा कायपो हर्बल आयुर्वेदिक शॉपीमधून बोलते. माझ्यासोबत सुनील धाडे सर आहेत. सुनील धाडे सरांना आपण 3 महिन्याआधी नोनी, स्टेमसिल आणि ॲसिडिटी ड्रॉप हा दिला होता. कंटिन्यू 3 महिन्यापासून ते घेत आहेत. त्यांना ते घेतल्याआधी काय त्रास होता ते स्वतः त्यांच्या तोंडातून सांगते. सुनील सर, तुम्ही सांगा की तुम्हाला काय त्रास होता. आधी आपण नोनी दिलं तुम्हाला केवा कायपोचं, आणि स्टेमसिल दिलं आणि ॲसिडिटी ड्रॉप दिला. आता तुम्हाला काय त्रास होता तुम्ही सांगा. हां मॅडम, मी ड्रायव्हर आहे. सुनील रमेश धाडे माझं नाव आहे. तर मी ॲसिडिटी मला ॲसिडिटीचा खूप त्रास होता पहिले. तर ॲसिडिटी ड्रॉप घेतल्यामुळं मला एकदम आता त्रास माझा नाहीसा झालेला आहे. ओके. आणि मी ड्रायव्हिंग करत असल्यामुळं माझं कसं ड्रायव्हिंग जास्त वेळ व्हायची, त्याच्यामुळं मला पायाला वात यायचा रात्री. ओके. किंवा दिवसा पण यायचा एखाद्या वेळेस. ओके. पण आता हे औषध 3 महिन्यापासून घेतो मी. तर ह्याच्यामुळे मला कसलाही त्रास माझ्या पायाला वगैरे होत नाही. ओके. आणि मला ड्रायव्हिंग करत असल्यामुळं माझं जेवण एखाद्या वेळेस म्हणजे लेट टाईम व्हायचं. अच्छा. त्याच्यामुळं आता मला ते जेवण पण व्यवस्थित जात आहे आणि माझा जे त्रास होता ते पण कमी झालेला आहे. ओके, गुड. मग सुनील सर, तुम्ही लोकांना काय सांगणार? म्हणजे जे लोक आहेत, आपले समाजाचे लोक आहेत, त्यांना ते ॲलोपॅथिक खाऊन खूप त्रास होतो, तर तुम्ही काय सांगणार? आपल्या केवाविषयी काय बोलणार? नोनी आपलं घेण्याविषयी, स्टेमसिल घेण्याविषयी काय बोलणार ते सांगा. हां मॅडम, हे नोनी आणि केवाचे प्रोडक्ट एकदम छान आहेत. लोकांनी घेतले पाहिजे. ह्याचा रिझल्ट बी छान आहे. आणि एकदम म्हणजे पहिल्या महिन्यात जरी चालू केलं तर 15-20 दिवसांनी ह्याचा रिझल्ट यायला चालू होतो. ओके. आणि प्रत्येकाने हा प्रोडक्ट घेतला पाहिजे, कारण ॲलोपॅथिकमुळं पोटात जे विकार, एक आजार होण्यासाठी बाकी आजार खूप होतात त्याच्यामुळं. ओके. तर ते नाही घेतल्यापेक्षा हे घेतलं तर खूप चांगलं राहील आणि त्यांनी घ्यायला पाहिजे सगळ्यांनी असं. ओके, थँक्यू सर. थँक्यू.